तर नमस्कार शेतकरी मित्र. आणि आपल्या लक्षात आलं असेल पाठीमागं बघून की व्हिडिओचा विषय काय आहे. तर मित्र हो, आपल्या शेतामध्ये प्रत्येक वेळी जे आपण नवीन प्रयोग करतो तर ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे बघा, या ठिकाणी आपण ड्रीप कशा प्रकारे साफ करायचं, आपलं जुनं जे ड्रीप होतं, आपण गेली 3 वर्ष हे ड्रीप वापरतोय. आणि हे कशा प्रकारे साफ केलं जातं, काय होतं की आपलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये शेवाळाचं प्रमाण असतंय, त्याच्यानंतर क्षार असतात. तर ते अगदी सोप्या पद्धतीनं साफ करण्यासाठी आपण हे अशा प्रकारे बघू शकता. हा जो पाईप आहे, तो पाईप आपण आपला 20 फुटाचा जो पाईप आहे तो क्लिपवाला किंवा बांगडी पाईप आपण वापरू शकतो. तर हे बघा, हे अशा प्रकारे पाईप घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्र हो, 15 ते 20 लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे सल्फ्युरिक ॲसिड, हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते तुम्हाला ड्रिपच्या जी ड्रिपची मोठी दुकान आहे त्यामध्ये भेटून जाईल. 5 लिटरचा कॅन असतो हा. तर हे 15 ते 20 लिटर पाणी आणि हे 5 लिटर किंवा 4 लिटर तुम्ही हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते तुम्ही वापरू शकता. आणि हे बघा, हे अशा प्रकारे याच्यामध्ये वतायचं आहे. हे बघा, इथून वतून द्यायचं आहे. तर शेतकरी मित्र हो, हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते खूप डेंजर आहे असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. तर याच्यापासून खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला. हे ओतताना वगैरे आपल्या अंगावर उडू नये, तोंडावर उडू नये, यासाठी तुम्ही गॉगल वगैरे वापरू शकता, हेल्मेट घालू शकता. आणि कपडेसुद्धा फुलं असावीत. आणि हातामध्ये ग्लोव्ज फार महत्त्वाचे आहेत. तर आपण पाणी ओतून घ्यायचं आहे पाईपमध्ये अगोदर, आणि त्याच्यानंतर हे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते ह्या पाईपमध्ये सोडायचं. आणि खूप काळजी घ्यायची आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतोय मित्र हो. तर हे खूप घातक आहे. आणि अशा प्रकारे ह्या पाईपमध्ये ओतल्यानंतर हे असं बनवायचं आहे. थोडंसं लांबून दाखवतो तुम्हाला. ज्यावेळी काम चालू होतं त्यावेळी मोबाईल धरायला आपल्याकडे माणसं कमी होती, त्याच्यामुळे चालूमध्ये आपल्याला शूटिंग करता आलेलं नाही. तर हे बघा, हे अशा प्रकारे बनवायचं आहे. या काट्या जे आहेत ते मजबूत असाव्यात, कारण काय आहे की याच्यामध्ये ॲसिड वतल्यानंतर हे सटकायला नको आणि ॲसिड वगैरे अंगावर ओढायला नको. तर हे बघा, हे अशा प्रकारे करायचं आहे. आणि हे जे आहे ड्रीप आपण बघू शकता, हे साफ केले आपण काल. हे बघा, तर हे बघू शकता आपण या ठिकाणी या तोंडावरती हे बघा ॲसिड दिसते. तर हे पूर्णपणे साफ झालं. ही तोंड जी आहे त्याची ही क्षाराने भरली होती, त्याच्यानंतर शेवाळ पण खूप होतं. हे एंडकॅप वगैरे काढून द्यायचे आहेत आपल्याला. आणि एका साईडने पाईप ह्याच्यामध्ये टाकून दुसऱ्या साईडने ओढून काढायचे. तर आपल्याला 2 ते 3 माणसं असावी लागतात या ठिकाणी. आणि खूप काळजीपूर्वक हे आपण काम करू शकतो. हे बघा, आणि काय करायचं आहे, ड्रीप जोडल्यानंतर पूर्णपणे एंडकॅप काढून जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. फुल प्रेशरने जेवढं पाणी काढता येईल आपल्या याच्यामधलं एवढं काढून घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर बराचसा गाळ निघून जातो. आणि जे जुनं ड्रीप आपण फेकून देतो तर एक वेळ साफ करायला काही हरकत नाही. याच्यासाठी खूप खर्च सुद्धा येत नाही. हा ॲसिडचा कॅन आहे तो एक 150 ते 200 रुपयेपर्यंत 5 लिटरचा कॅन भेटून जातो. आणि अशा प्रकारे तुम्ही ठिबक साफ करू शकता. मित्र हो, शेतीमध्ये खर्च वाचवणं हे आपल्या हातात असते. शेतीमालाला भाव भेटणं हे आपल्या हातात नसतंय. हा विषय आहे मित्र हो. तर शेतीमध्ये जेवढा आपला खर्च कमी करता येईल एवढा आपण करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे हे 20 mm ठिबक आहे. तर याच्या 3 ते 4 पाईप बसतात. आणि 16 mm असेल तर 5 पाईप सुद्धा यामध्ये जाऊ शकतात. या साईडला एका माणसाने या पाईपा ओढून घ्यायचं काम करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, सोपं पडतं आहे.
आणि जे काही आपल्या शेतामध्ये नवीन प्रयोग असतात ते आपण वेळोवेळी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतोय। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।